नमस्कार. दीपावलीस पाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाण्याचे काही नियम सांगणार आहे. तर सर्वांनाच प्रश्न पडतो की आपण पाणी किती घ्यावं, किती प्रमाण असावं. तर पाणी पिण्याचं प्रमाण हे प्रत्येक व्यक्तीचं वय, त्याची प्रकृती, त्याची पचनशक्ती व त्याचं कामाचं स्वरूप इत्यादी गोष्टींवरती अवलंबून राहतं. म्हणजे जर उदाहरणार्थ एखादा व्यक्ती समजा 30 वय आहे, पित्त प्रकृती आहे, पण जर एखादा व्यक्ती शेतामध्ये उन्हामध्ये काम करतो व दुसरा AC मध्ये काम करतो, तर नक्कीच त्या दोघांच्या पाण्याच्या प्रमाणात फरक हा राहणारच आहे. तर मी सामान्यपणे सिंपलमध्ये फक्त 2 ते 3 नियम सांगणार आहे. तर पहिला नियम म्हणजे जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी पिणे व जेवढी आपली तहान असेल तेवढं पाणी पिणे. पण जर ही तहान आपल्याला जेवणाच्या आधी किंवा जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर व तसेच रात्री जर लागली तर तेव्हा पाण्याचं प्रमाण कमी ठेवावं. म्हणजे 1 ते 2 घोट एवढंच पाणी प्यावं. दुसरी गोष्ट, पाणी पिताना नेहमी हळूहळू एक एक घोट प्यावे. पाणी कधीही वरून पिऊ नये. सार्थ वाग्भट या ग्रंथामध्ये असा उल्लेख आलेला आहे की जर जेवणाच्या आधी पाणी पिले तर व्यक्ती कृश होतो, जेवणाच्या मध्ये पाणी पिले तर त्याची बॉडी किंवा त्याची हेल्थ मेंटेन राहते व जेवणानंतर पाणी पिले की तो व्यक्ती स्थूल होतो. आपण हे नेहमीच ऐकलेलं आहे की जेवणाच्या आधी किंवा जेवण झाल्यानंतर 1 तासामध्ये पाणी घेऊ नये. पण जर आपल्याला तहान लागलीच असेल तर 1 ते 2 घोट पिण्यास काही हरकत येत नाही. नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.